आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय। अनेक समाजातील लोक आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेत। पण प्रश्न असा आहे की आरक्षण मिळाल्यानंतर खरंच सर्व प्रश्न सुटतात का? आरक्षण जाहीर झालं तरी सुद्धा आरक्षण मिळाल्याचं प्रमाणपत्र मिळवणं किंवा त्याचा लाभ घेण्यासाठीची प्रक्रिया खरंच सोपी आहे का? पाहूयात संभाजीनगर जिल्ह्यातील राजपूत समाजाच्या तरुणाची ही कहाणी। सध्या महाराष्ट्रात आरक्षणाची लढाई सुरू आहे। कुणाला ओबीसीचं आरक्षण हवंय, कुणाला ओबीसी मध्ये आरक्षण हवंय, कुणाला ओबीसीतून एसटीचं आरक्षण हवंय। पण प्रश्न असा आहे की खरंच आरक्षण मिळाल्यानंतर प्रश्न सुटतात का? याचं उत्तर तुम्हाला, काय नाव मित्र तुझं? संजय राजपूत। संजय राजपूत देईल। संजय, मला एक सांग, किती शिक्षण झालंय? माझं BA ग्रॅज्युएशन झालेलं आहे। BA ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तू इथं चहा का घोटत बसला बरं? काय करणार सर, मग शिक्षणाला तर आम्ही पण ओपन मध्ये झालो ना, जात असून सुद्धा आम्ही ओपन मध्ये का? कास्ट नाही ना आमच्याकडे। राजपूतला आरक्षण आहे ना, पण मग त्याला काढायला खर्च लागतो ना, पैसा लागतो ना। काय किती पैसा लागतो? सरासरी व्हॅलिड जर करायचं म्हणलं आणि काढायचं म्हणलं तरी 2-2.25 लाख रुपये लागतात। 2-2.25 लाख रुपये। वडिलाला 1.5 एकर एका माणसाला किती पैसे लागतात? 2 लाखाच्या पुढेच कमीत कमी एक सर्टिफिकेट काढायला। हो। अरे बापरे, 2 लाख रुपये कमीत कमी, 2 लाखाच्या पुढे बी धरा तुम्ही कमीत कमी। वडिलाला 1.5 एकर जमीन। माझं शिक्षण झालं 2013 मध्ये। 2013च्या काळात कमीत कमी 1.5 एकर मध्ये उत्पन्न व्हायचं 50,000 40,000 रुपये। बरं, मग 2-2.5 लाख रुपये आणायचे कुठून? म्हणजे मग तू सर्टिफिकेटच काढलं नाही का? नाही, निघलंच नाही ना। त्या काळात समजा बाजाराला 500 रुपये भेटणं महागाचे होते आजच्या काळात। बरं, मग त्या टायमाला 2-2.5 लाख रुपये कुठून आणणार वडील? आता किती लागते? आता बी तेवढेच लागते। 2-2.5 लाख रुपये आज बी खर्च आहे त्याला। का लाग? कोण घेतं हे पैसे? मी नाव नाही विचारत, पण कसं का लागतं? नाही, सगळे डॉक्युमेंट कागदपत्र तुम्हाला जर सगळे जमा करायचं म्हणल्यावर तेवढा खर्च आहे त्याला। कारण कमीत कमी 4थ्या-5व्या पिढीपासून तुम्हाला सगळे कागदपत्र काढणे, तर त्याला तहसील मधून, जिल्हा पंचायत समितीमधून सगळे कागदपत्र काढायला त्याला पूर्ण खर्चच लागतो तेवढा। आणि नुसतं म्हणायला आरक्षण आरक्षण आहे म्हणून, तरी बी सगळे वडिलाचं कास्ट नव्हतं, आज्याचं नव्हतं, माझं नाही आणि माझ्या मुलाचं बी नाही अजून। समाज आहे, राजपूत आहे, आरक्षण आहे पण मिळत नाही। आहे, सगळं आहे पण मग नाही मिळत, कोणाच नाही मिळत। माझ्या भाऊ मनात कोणाचंच कास्ट नाही। आणि मग कसं हे राजपूत काय नावाला? नुसतं बस टीशीवर राजपूत आहे, आडनाव राजपूत आहे, दुसरं काहीच नाही। बरं, तुमच्या पिढीने का नाही काढलं ते? पैशाचा खर्च, पैशाच जास्त अडचण येते ना। आणि जर जमलं बी काही। तुमचं काय नाव? पोपट बैलाडी। तुम्ही राजपूतच? राजपूतच। का कुठे लागतात हो एवढे पैसे? खरंच मला सांगा, मला हा खरंच धक्काच बसलाय ऐकून। शिक्षणासाठी मला त्याला कास्ट सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे। बरं, आता मी तहसील मधून माझ्या मुलाचं आणि मुलीचं जे सर्टिफिकेट काढलं, तहसीलच्या सर्टिफिकेट साठी मला जवळपास 40,000 रुपये लागले। तहसीलच्या सर्टिफिकेट साठी 40,000 रुपये लागले एका व्यक्तीला? हा। आणि ते कसं, मी नाव घेऊ इच्छित नाही कोणाचं, पण मग त्याच्यात कसं आहे, काही एजंट असतात, आपण ते डायरेक्टली आपल्याला काही गोष्टी माहित नसतात। हे कागद कुठून घ्यायचा, तो कागद कुठून घ्यायचा, त्यांचे ते चक्र असतं। त्यांना ते कागदपत्राची पूर्तता केली म्हणजे ते त्या साखळीत अडकले जाते। त्यांना माहिती आपण यांना 2 दिवसात 4 दिवसात देऊ, आपल्याला 8 दिवसाची बोली करतात ते आणि 1 महिना लावतात। आता माझ्या मुलाचं शिक्षणासाठी मला अर्जंट पाहिजे होतं, तर मला भेटलं नाही ते। त्यांनी आपल्याला 4 दिवसात टायमिंग दिला, मला 1 महिना लागला। पैसे गेले, कागद भेटला पण लेट भेटला। नाईलाज असतो। मला काय झालं, मोठ्या कॉलेजला मला मुलाचं ऍडमिशन घेता नाही आलं। बरं, मला एक, यांनी जे सांगितलं, आज जर राजपूत समाजाचं सर्टिफिकेट काढायचं असेल व्हॅलिड सहित, तर किती खर्च येतो? सर, व्हॅलिड सह सरासरी 2 लाख ते 2.25 लाख रुपये आम्हाला एका सर्टिफिकेट साठी खर्च आहे। 2 लाख ते 2.5 लाख रुपये? हो, एका पोराला? हा। मग कसं काढायचं? म्हणजे जर एखादा गरीब राजपूत आहे, आम्हाला राजपूत भामटाचं जर सर्टिफिकेट घ्यायचं, जर भामटाचं जर घेतलं तर काही सवलती असतात। त्याच्यामुळे आम्ही काय केलेलं आहे, तर आम्हाला त्याच्यातून सर्टिफिकेट पाहिजे, तर मग त्याच्यासाठी एवढी प्रोसेस आहे। आता याच्यात प्रत्येक अधिकारी काय अडकलेला आहे, प्रत्येकाला त्याच्यातून पाहिजेच। त्याच्यामुळे ते कास्टची जी अमाऊंट आहे ती वर गेली खूप। पोरांचं पण नाही काढायचं का? काढायचं म्हणजे त्याला पैशाचा खर्च आहे, दुसरं काही नाही। काढायला तर सगळं तयार आहे, पण ते निघलं पाहिजे ना, निघत नाही ना। आता जसं सरकारनं कसं मराठा आरक्षणासाठी सरसकट त्यांना द्यायचं समजा काहीतरी झालं, पण मग तसं आमच्या जातीचं काहीच नाही ना अजून। आम्हाला फक्त आरक्षण रेकॉर्डला आहे, पण मग ते कास्ट निघणार कसं? काढायचं कसं, ते निघायचं कसं? समजा 3ऱ्या-4थ्या पिढीचं आपण समजा कास्ट काढायच्या वेळेस खासरा पाणी वगैरे कागदपत्र लागत्या,
तर त्या टायमाला जर रेकॉर्ड निघला बी तरी शिपायापासून तर वर मी तो म्हणतो कलेक्टरची सह्या बिगर कास्ट निघत नाही. कलेक्टरच्या सहीपर्यंत पैसे लागतात, मग पैसे आणायचे कुठून? संजय राजपूत आहे, BA ग्रॅज्युएशन झालंय आणि चहा विकतोय. कोणतं रोड या? धुळे सोलापूर हायवे, म्हणजे कन्नडून येताना तर लागतो. एक गंमत ठीक आहे, पण हे वाईट आहे. आणि खास करून जे आता मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, कोणतंही आरक्षण असेल, आरक्षणाची मागणी केली जाते किंवा आरक्षण कुणाला मिळालेलं हे असेल आधी, पण आरक्षण मिळून धकणार नाही. कारण आरक्षण मिळाल्यानंतर ते सर्टिफिकेट काढण्यासाठी आता राजपूत समाजाची व्यथा यानं सांगितली 2 ते 2.5 लाख रुपये एका सर्टिफिकेट काढण्यासाठी लागतात. आणि शिपायापासून वरपर्यंत सगळ्यांना पैसे दिल्याशिवाय सर्टिफिकेट निघत नाही. ही परिस्थिती आहे. मग हे आरक्षण देऊन काय फायदा? मोहसिन शेख, NDTV, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.